आता एक वेगळी बातमी, आजपासून वाहतुकीचे अनेक नियम बदललेले आहेत। त्यामुळे हे नवे नियम कोणते आहेत ते आधी जाणून घ्या। याचं कारण, जर तुम्ही नव्या नियमांची पायमल्ली केली तर तुमचा खिसा देखील तितक्याच वेगाने रिकामा होण्याची शक्यता आहे। आजपासून वाहतुकीचे अनेक नवे नियम लागू होणार आहेत, त्यावर एक नजर टाकूयात। दुचाकी वाहनांसाठी नवीन कडक नियम लागू। 1 ऑगस्ट पासून भारतात काहीतरी मोठं घडणार आहे आणि हे तुमचं लायसन्स, तुमची गाडी आणि तुमचे हजारो रुपये वाचवण्यासाठी ही बातमी पाहणे अत्यंत आवश्यक आहे। हे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल। लायसन्स असूनही अनेकांची गाडी जप्त होणार आहे आणि काहींवर तर 50,000चा दंड देखील आकारण्यात येणार आहे। ड्रोनद्वारे तुमच्यावर नजर ठेवली जात आहे आणि एका चुकीमुळे गाडी कायमची हिरावली जाऊ शकते। जर ही चूक तुम्ही केली तर पुढचे 3 महिने तुम्हाला गाडीला हात लावता येणार नाही, अगदी तुमचं लायसन्स असलं तरीही। सरकारने एक नवा नियम आणलेला आहे, जो मोडल्यास इतका मोठा दंड लागेल की तुम्हाला तुमची स्वतःची गाडी देखील विकावी लागू शकते। नवीन वाहन नियम 1 ऑगस्ट पासून लागू करण्यात येणार आहे। लायसन्स रद्द, मोठे दंड व ड्रोनद्वारे चेकिंग होणार आहे। केंद्रीय परिवहन मंत्रालयाने वाहन चालवण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केलेला असून नवीन नियमावली 1 ऑगस्ट 2025 पासून देशभरात लागू होणार आहे। यामध्ये 2 चाकी वाहनांसाठी विशेष नियम जाहीर करण्यात आलेले आहेत। या नियमांचे उल्लंघन केल्यास तब्बल 50,000 रुपये पर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो आणि तुमचे लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित देखील होऊ शकते। कोणकोणत्या वाहनांवर नेमका लागू होणार हा नियम? तर सरकारच्या अहवालानुसार अपघातांची संख्या वाढत असल्यामुळे स्कूटी, स्प्लेंडर, शाईन आणि युनिकॉर्न या 4 दुचाकी वाहनांवर नवीन नियम लागू होणार आहेत, कारण या गाड्यांची संख्या सध्या भारतात सर्वाधिक आहे आणि यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढलेले पाहायला मिळत आहे। दर 2 दिवसाला आपल्याला कुठे ना कुठेतरी अपघात झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे कडक नियम आता लागू करण्यात आलेले आहेत। पाहायला गेलं तर लायसन्स विषयी महत्त्वाचे बदल कोणते आहेत? जर तुमच्याकडे लायसन्स असेल पण नवीन नियमानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर तुमचे लायसन्स तत्काळ 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात येणार आहे। लायसन्स विषयी महत्त्वाचे बदल म्हणजे काही नागरिकांकडे बनावट लायसन्स असल्याचे सरकारच्या तपासणीत आढळलेले आहे। त्यामुळे अशा लायसन्स धारकांविरोधात कडक कारवाई होणार आहे आणि त्यांना 50,000 रुपयांपर्यंत दंड देखील बसू शकतो। जर तुमचे लायसन्स बनावट असेल तर तातडीने तुम्ही ते ओरिजिनल मध्ये रूपांतरित करणे आवश्यक झालेले आहे। तुमच्याकडे जर बनावट लायसन्स असेल तर तुम्ही तात्काळ ते लायसन्स ओरिजिनल मध्ये कन्वर्ट करून घ्या। आता नियम तोडल्यास नेमका किती रुपयांचा दंड बसणार? तर पहिला नियम मोडल्यास 1,000 रुपयांचा दंड आहे। दुसरा नियम मोडल्यास 2,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। तिसरा नियम मोडल्यास 5,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे आणि महत्त्वाचा व सर्वात कडक नियम म्हणजे चौथा आणि सगळ्यात गंभीर नियम जो आहे तो मोडल्यानंतर शेतकऱ्यांना व सर्व नागरिकांना 50,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे। पाहायला गेलं तर नियम तोडल्यास कितीचा दंड? जर तुमची गाडी 30,000 40,000 किमतीची असेल आणि दंड 50,000 लागला तर गाडी ही कायमची जप्त केली जाऊ शकते। होय, तुमची गाडी जर 30 ते 40,000 किमतीची असेल आणि दंड 50,000 रुपये लागला तर गाडी ही कायमची जप्त केली जाऊ शकते। ऑनलाईन तपासणी आणि ड्रोन चेकिंग नेमके काय आहे? तर नवीन नियमानुसार सर्व तपासण्या ऑनलाईन पद्धतीने होतील। गाडीचा नंबर, आरसी बुक आणि लायसन्स, विमा याची माहिती थेट ऑनलाईन तपासली जाणार आहे। पुन्हा एकदा ऐका, नवीन नियमानुसार सर्व तपासण्या ऑनलाईन पद्धतीने होतील। गाडीचा नंबर, आरसी बुक, लायसन्स, विमा यांची माहिती थेट ऑनलाईन तपासली जाणार आहे। ड्रोन कॅमेराद्वारे तुम्ही कुठेही असलात तरीही नियम तोडल्यास दंड तुमच्या मोबाईलवर येईल आणि जर तो वेळेत भरलेला नाही तर पोलीस थेट तुमच्या घरी येऊन कारवाई करतील। कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला सोबत बाळगावी लागणार आहेत, सोबत ठेवावी लागणार आहेत? तर तुम्ही कुठेही प्रवासाला जा, तुमच्याकडे मूळ ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे। त्यानंतर वैध इन्शुरन्स म्हणजे वाहन विमा असणे अत्यंत महत्त्वाचे आहे।
गाडीचे आरसी बुक देखील तुम्हाला सोबत ठेवायचे आहे व प्रदूषण प्रमाणपत्र हे खूप साऱ्या नागरिकांकडे नसतं, तर हे सुद्धा तुम्हाला जवळ ठेवायचं आहे. जर तुमची गाडी पकडली व तुमच्याकडे हे कागदपत्रे नसली तर तुमची गाडी जप्त देखील केली जाऊ शकते किंवा तुम्हाला मोठा दंड देखील बसू शकतो. म्हणून तुम्हाला ही 4 महत्वाची कागदपत्रे गाडी चालवताना सारखे सोबत ठेवायची आहे. त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर जर ही कागदपत्रे सोबत नसतील तर 100 ते 200 रुपये देऊन तुम्हाला सुटका करण्यात येणार नाही. ही संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाईन होत असल्याने भ्रष्टाचाराला आता थारा राहणार आहे. म्हणजे भ्रष्टाचार कमी करण्यासाठी हे नवीन कडक नियम लागू केलेले आहेत. आता 4 मुख्य नियम कोणते तर हेल्मेट न घालणे, स्वतः आणि मागील प्रवाशाला दोघांनाही हेल्मेट अनिवार्य करण्यात आलेले आहे. नियम मोडल्यास 1000 रुपयांचा दंड आणि लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. पहिलं म्हणजे हेल्मेट न घातल्यास, स्वतः आणि मागील प्रवाशाला दोघांनाही हेल्मेट नसल्यास नियम मोडल्यास 1000 रुपयांचा दंड आणि लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा नियम म्हणजे वाहन विमा नसणे. जर तुमच्याकडे वाहनाचा विमा नसेल तर वैध इन्शुरन्स नसल्यास तुम्हाला 2000 रुपयांचा दंड बसणार आहे. म्हणूनच तुमचे हे पैसे वाचवण्यासाठी तुम्हाला वाहन विमा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर तिसरा महत्वाचा मुख्य नियम म्हणजे मोबाईलवर बोलणे, बेफिकीरपणे गाडी चालवणे. जर तुम्ही मोबाईलवर बोलत गाडी चालवत असाल तर तुम्हाला 5000 रुपयांचा दंड लागला जाऊ शकतो. कॉल उचलल्यास, गाडी चालवताना लक्ष न दिल्यास 5000 रुपयांचा दंड तुमच्याकडून घेतला जाऊ शकतो. तिसरा महत्वाचा नियम म्हणजे 4 मुख्य नियम कोणते तर ह्यात चौथा नियम आहे तर 18 वर्षाखालील मुलांना गाडी देणे. जर 18 वर्ष पूर्ण न झालेला मुलगा गाडी चालवत असेल तर पालकावर 25 ते 50,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. हे महत्वाचे आहे की जर 18 वर्षाखालील मुलांना गाडी दिली, जर तो मुलगा 18 वर्ष पूर्ण झालेला नसेल व मुलगा गाडी चालवत असेल तर मुलावर नाही तर पालकावर 25 ते 50,000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. पुढे पाहायला गेलं तर महत्वाची सूचना याच्यात आहे की बनावट लायसन्स असल्यास लगेच ते दुरुस्त करून घ्या. आत्ताचे पाहायला गेलं तर बनावट जर लायसन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते आत्ताच दुरुस्त करून घ्या नसता एकदा हा नियम लागू झाला तर तुमच्यावर मोठा दंड बसू शकतो. म्हणून तुम्हाला आत्ताच बनावट लायसन्स असेल तर आत्ताच त्याला दुरुस्त करून घ्यायचं आहे. त्यानंतर महत्वाचं म्हणजे 1 ऑगस्ट 2000 पासून हे सर्व नियम देशभरात काटेकोरपणे लागू होणार आहेत. म्हणून तुम्हाला या सर्व नियमाचे काटेकोरपणे पालन करायचे आहे व परिवहन मंडळाला सहकार्य करायचे आहे. त्यानंतर पाहिलं तर चौकात पोलीस, आरटीओ अधिकारी, ट्रॅफिक हवालदार तपासणीसाठी तैनात असण्याची शक्यता आहे. आपल्या जिल्ह्यात चौकात पोलीस, आरटीओ अधिकारी, ट्रॅफिक हवालदार तपासणीसाठी तैनात असणार आहेत. त्यानंतर नियम पाळा अन्यथा तुमचे लायसन्स व गाडी दोन्ही जप्त होऊ शकतात. तुम्हाला मी सांगितलेले 4 नियम पाळायचे आहेत. जर तुम्ही ते 4 नियम नाही पाळले तर तुमचे लायसन्स देखील 3 महिन्यासाठी रद्द होऊ शकते व तुमची काही रेअर कारणामध्ये तुमची गाडी देखील हमेशासाठी जप्त केली जाऊ शकते. म्हणून तुम्हाला सावधान राहायचं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे अपडेट्स दररोज पाहायचे असतील तर आमच्या बातम्या अपडेट्स या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा. तुमचं लायसन्स आणि तुमची मेहनतीची गाडी वाचवा. नियमांचं पालन करा. धन्यवाद. अशाच प्रकारच्या व्हिडिओज करिता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व नियमांचे पालन नक्की करा.